श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी माला दंडक मंडलोधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होहे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुद्धा नमी येली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तेसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापनाकारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गाव याची योजिले. करता आणि करवता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकूण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधू वृंद ज्यांची नाही भेदाभेद ती स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुणी ज्ञातीही डोलवती मान त्यांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणी. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणवणी आदर धरावा जे श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तीयेकडे न पाहावे. स्वामींची लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अन्मान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आधारे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जी भजिती होई त्यांची मनोरथ पूर्ती तेसीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत तसे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींची महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांची बैसवून दोघांवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांचे वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनांतून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोडा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवणी हैदराबादेसी पातलो. येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर
काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाली. तैपासून या नगरांत आनंदे आहून आंदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. द्वादश वर्षी मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोद. द्वितीयोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पाविती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन या स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोने स्वामी चाललेले उठवणे बहुत वर्जिले सेविकांनी पर नच मानले त्या. तेथून ये निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामोद्धारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक गोविंद होता तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निषिधी आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींशी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योगी अगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाती. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांची घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजी गादीवर दक्ष असूनी कारभारी परम ज्ञानी अस्तित्वे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी किती लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच तेती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोद. तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाची अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे त्यांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणी कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हा सुनिमंती जनासी ढोंगियाच्या नांदी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणीयाची अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कारवंती करू आता. दर्शनिच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती.
मोडली जनांची गर्दी, तो येऊन सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता जळासी, तिथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्जसी. जे पातले करू छळना, त्यांचीच झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतीवर. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानरा, अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सद्य तू. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांची अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तेसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य, आणि तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परियसी, आपुली जरी इच्छायसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी. निश्चय मानसी असो द्या, ऐसे एकोणी उत्तर. संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे, त्यापरी तात्याची सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयांती. अक्कलकोटीचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती, त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्याची, विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची अपूज्य प्रती, नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले, केले तितके वर्त गेले. तात्या म्हणे खिन्न झाली, विचार पडला तयांसी. मग लढवली एक युक्ती, एकांती गाठोनी चोळपारपती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरसी, इनाम देतील तुम्हाती. द्रव्येण सर्वे वशा, चोळाप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडोने, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन. समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती, चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी, समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची म्हणी, आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, तिने जाई सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. तयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजने, नावे पळवून येतीसी. असो कोणी एक दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरली, मागुती अक्कलकोटी आली. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव. नृप कार्याची धरून हाव, आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी.
वस्त्रे अलंकार सुवर्ण राठी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसी त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधी बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव ब्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडवणे. साहेबा विष प्रयोग केला मल्हारावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविनी ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडीते असी, श्रवण करती दिवसनिशी. केरळीकराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊन ठेवले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवांचे शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्यानं होई निर्धार, ऐसे 19 यतिराज हसले, मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहून येशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे, हातो वेड्या संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तर, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान, याची वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे बोलोनी ब्रह्मचारी पातले आपले स्वस्तानी, विकल्प पातला म्हणी स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारवणी ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगते समस्त, म्हणते यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, कदा स्वामी हसले. काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी, काय म्हणून ब्यालासी, जरी वृथा बैमाने तोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे ही नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. मन प्रति पटली खुण, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांची पदरी दप्तरदार, जय राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमट्टी असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधान सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तेशीच ब्राह्मण संतपर्णे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडवेल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापुरी, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा, इति वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी, तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्यांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित.
तयानगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावी सांगती. कित्येक प्रांत स्नाने करोने पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी बारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ती नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपल्याला लागून द्रव्य काही देईन. बाईसे द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींशी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे याला लागून ब्रह्मसंबंध पीडतो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले येथे राज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करुणीय ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी. आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी. ते घ्यावी हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयांना ब्रह्मसंबंधी सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुन्यगच्ची निशिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्यगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसूत भाविक भक्त. 9मोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती बाई. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरावी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुणी आपणा पुढे येती. पाहुणीय स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हारी दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. 19 वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ते तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून.
शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान, एषा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जेले भरले होते घट, तैंसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. त्यांनी हे कोणी मुरगोडी आले धावोनी. म्हणती दीक्षितांचे सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझ तरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझा दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अर्पवृत्त. मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीची विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तैसे विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे आले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. क्रांतकाळी उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यान आठवणी मागोती येती गावंत. सेवेकरांबरोबरी मागोनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपदानी. असता जाता वास रमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसुत कांता. शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास. परितयांची मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागुनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणूनिया बाहेरी बैसोने तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लुटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिने चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावी सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञाबी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर उठले त्यास्थानी. वस्त्र उचलेता खालोनी ऋषिकेग निघाला. त्यांसी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले ग्रामामाजी परत गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानेला. अक्कलकोटी जावयासे निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून त्यांसी मार्गावरी जाले. चरणचाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखील जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः.
कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाची अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले आजूबाजून स्वासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडेली मिठी ब्रह्मानंद मायपोटी स्तोत्र होती गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम एशा कृतीने धावले त्यास्तवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होई मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठवणे शतकळ माते आचरोनी घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावी बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी ताईंसी बाई आज्ञा करी येशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या मांजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसंत भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहुणे नाना युक्ती योजने मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यांतून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखत विधींचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझी लिहिलेचे तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही बाणगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही एकटी योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थ असे कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण त्याची कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूरता प्रती करतील येते दयाळ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोढा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढीजेचा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादश अध्यायाची अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाली व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलत असत गुरु बाळप्पा म्हणी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देती अर्धीशी घराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येतात तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला
एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याच्या भोवता असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिर रामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांची अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. येस एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर. म्हणे त्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले, तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पाकारने जबाब दिला चोळप्पाने. बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती रागाला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास तुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या जोडी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणोने. ला लागता एक क्षण 100वरी गणती झाली. जोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे पिटले रीन स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटेल. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ते. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडाल करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासे दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येतोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतोनी. याकरिता दुसरे दिन समर्थाजवळी तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजलेनीच म्हणी आज्ञा आपणा मिळेना. कोठी मांडावे आसन विचार पडला त्यांना लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व बरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदरबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तैसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवून तैसेने केले त्यांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. त्यांची बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कोणी उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत इसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्तीचे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राय. रात्रंदिन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. क्रांतकाळी उठोनी आधी करावे नामस्मरण. अंतरे घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनिया. प्रांतकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोणी मन घालावे शुद्ध दक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासी कुसमी अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरण. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्य. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय.
भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी होनी होता. दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र. तुझ लागे आदि माध्य अग्र कोठे नसे पाहता. आसोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरी शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसे समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावावया पैलतीर. त्वन्नांतर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती बोली नाना न बाधू तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपै. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखेही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाती. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो मोहपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था. आसोनीय संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. येशी प्रार्थना करता आनंद होय समर्था. संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणूनी उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ एषा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजन करतात तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एक होत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामांत राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांती. त्यावेळी मंगळवेढ्यात बासप्पा तेली राहत. दरिद्रे पिढीला बहुत दीनस्थित तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटकशय्या करुनी तेवरी केली शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. आणि कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वंता. करजोडणी अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहोनीय प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बासप्पाची श्रीचरणी मन जडले तैपासुनी. राहू लागला निशितीने स्वामी सन्निध आनंदे. मग बासप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत तसे आकांता म्हणे घर बुडाले. बासप्पा येता गृहासी दुष्टोत्र बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बासप्पाची चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवादांना भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडलेले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बासप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बासप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहबान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्यवाल. भूभाग व्यापिला सकळ तेजी अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बासप्पा बाणावरी आला अपरिमित देखला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तैसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घे. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बासप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी दे का सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. तर सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले. बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहती.
त्यासी बोलती येतेश्वर घरी जावे तो सत्वर सुखी करावा संसार दारापुत्रा पोषिजे असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिशोध पंचदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त अत्यंत श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापुरी या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी त्यांची ते होते त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव दरोणी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातोरी अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करतात त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अभ्रसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असते ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचं ओणी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ही सांगावे पंडिताला मारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांची शिवराम मारुती असे नामे दिली त्रिवर्गांचे अनेक मंत्र दिले. पंडिताराम म्हणले गजानना शिवनामे दिले मारुती हरिभाऊस म्हणले ते घे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे स्मरते. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केलं पावन तयाते. श्लोक इदमे विश्व इदमे विश्वम इदमे विश्वम इदमे विश्व. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थादी. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्यांना लागून त्यांचे पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांचे आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदला नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थाचा निदयोनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवला. म्हणते तू माझं सूत झालासे आता निशिती परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोडी समर्थतायांचे दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आनंद राहावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटाविता तारानामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घे दूर बडवणी नव्हे ते जोडणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडणी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तिची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थी स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाची स्थापल्या. कामठीपुरात तस्मै मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्राची कीर्तन त्याहुनी व्यवसायांना स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधानी करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शन आले उठाउटी. सांगितलं सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्याचे पिशाचे लागले थोर माझे निदूर नोहेची. याचे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास
वास्तव्य हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामठीपुरात, तर तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारानामे त्यांची गाथा, तेही त्रास देत स्वामी सुद्धा. परिता यांच्या चित्ता दुःख खेद नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुद्धा प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती तयांची. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसे. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पामाया श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली, नगरा वाजव म्हणून. नगरा वाजविता जोशी, हसू आले समर्थांचे. पाहुणी स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुद्धा आनंदे चेलिकेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यास स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी दरुणी कामना, कोणी येतांची दर्शना. त्यांचे समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्या प्रति मनातील खूण सांगती. एकोणी ज्यांच्याकीत होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तेवढं सेवी उदकांना. 80 दिवस झाले तिने निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून प्राणीने. सेवकांचे म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरे त्या साधू ते मंदिर प्रार्थनीय आणावे. पाहुणी समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावून वेगेसे मिठी चरणी घातली. निज सुत ते पाहुणी आनंदेले समर्थ म्हणी. कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविली. अक्कलकोटी त्या अवसरे बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडवा कालोनी प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडवा घालोनी. एकांत समय साधून समर्थ सांगती तयाकाणी. आम्ही जातो निजदामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्याचे स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींची, ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते, आम्ही तो हृदय वास करू निश्चय. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्गदरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहुखीन झाला, परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस राहत चैन क्षण भरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. त्याचा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जनेरी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनमित समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ती सत्वरी मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्यांची पोटी रात्रंदिवस चालत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत घेऊन यावे तुलित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परीतून आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेचे कैलासी कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे. बसले स्नान करून परिगंधन लावती. भोजनातेन उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गद्द झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मजन. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समयवरून त्या दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून एकाली पावला कामवरण. मग स्मर्तीचे हे चरण त्यांचे तारण होय कसे. समर्थ बोलले तेच उल्लंघिले आमच्या आज्ञेची. संधी सापडली काळासे ओढून निवळींची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय. गोडा श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, असा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते संप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपांखरांची अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपांखरा समर्थ म्हणती. वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा त्यांचे अभिमान. त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणवले आपणापासी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखवले. समर्थ बोलले, बाईसे 4 वेळा जेव घाली असे आरोग्य होईल. बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्तपादुका स्थापाव्यान मठांत.
या कारणी अक्कलकोटी येतात दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादासी समागमी आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान त्याच्यात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवणे बाळा आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश बाईसी बोले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले त्याची आम्ही करू. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले की जी प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतो आणि पुढे सेवेकाने सांगती त्याची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची याच द्यावी कपनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होणी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करताना कर्मणीची सर्वथा न रुची चित्त त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थ एशा समयाची आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चा आणून सत्वरे धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत ती तसे जे. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेली लयते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय दंडता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थी दादा प्रति वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्थ आपण काय करता दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती जे बरे वाटेल आम्हासी तीच करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून इतकेचे पुरे झाले. एकोणी अशा वचनाला समर्थांचे क्रोध आला. गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळपिटीत स्वहस्ते. परिसमर्थी त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बोलाविले गोसावी कपनी जोडी अर्पिल. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईंशी दुःख झाले अपार. समर्थांचे आसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलावले काय सांगितले त्यासी. अनुसया तुझी माता तीच पाक्षी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोक अपवाद कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होणे स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत अष्टदोषोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यादरी श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग अभ्यासी बहुत महासाधू देखील. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थानी फिरवणी शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेली व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आली नृसिंह सरस्वती. महिमाश्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे त्याला आज्ञाचक्र बिदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सगळी जण. वासू झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवली जडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटीनं समावे. उठून करती स्तुती धन्य धन्य ही येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तिने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जायला. बौद्ध धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे. पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समय लोकी धन्यता पावला शिवार्योषिता पाळवणे. ती द्यावे सोडवणे तरीच श्रेष्ठत्व पावसेजने. मग सहजाची सुरगुणी अंतिजाची सुखाने. एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खूण येथे तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्त सदर्शना ते पातला. स्वकारी चिंतनी अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडगा हाती देतील. जाऊनी बसला दुरी श्रींनी चालले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडग करी.
परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेचे आला परत स्वस्थानाचा चेंडा उभारला बंडाचा त्यात त्यास यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेली व्यर्थची. असं स्वामींचे फक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्री त्या सरदार. मायपाश तोडून निद्रुत झाले स्वामीचरणी. भजन पूजन निश्चितीने करतात ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे. यमदूत दिसते दृष्टीची मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी. उभा राहिला काळधुळी नवल परी झाली. दिनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांत असे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज अंत. त्याचे नावे तो अतुरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तुझे नवल वर्तिले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराय. वर्णिता समर्थाचे गुण नादा दोष होती धन. सांगता ऐकता पाहून वक्ता श्रोता दोघे. असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणीय श्रींची स्तुती माता ठेवी चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना तिने पुरतील सर्व कामना. पक्वाने करून नाना येथेचे भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलावले 5 जण जे घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले तेदवा. मावेने यवन येती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेणे कष्ट कळता सजना गोष्ट. आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर कल्पनाची ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दरिद्रग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव मेळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्याचे बोलले समर्थ तू मुंबपरी जाय त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबई आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समाई एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आस्तावरी पैसविला. 10,000च्या नोटा दिल्या आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला. बाई ती आशीर्वाद दिला. द्रव्यला होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझी मुखनिमित्त बदले श्री स्वामीराज. आता कडचा अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणी संपवावा अवतार आता. ऐसे म्हणा माझी येता जडदेह तागोनी तत्वता. गेली स्वस्तानी येते राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहार. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राती बेदोनी ब्रह्मरंध्राचे दोन्ही. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीती नानपरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखी करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारली जडमुंडाला तो महिमा कोंडवरणी. कोकणांत समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासी. तेथेचे बाळपण गेले आता कोपरली सियेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ. त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणांवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रतिमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसी. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपी प्रगटले. भोवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीयाध्यायी. ताराबाई भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथा माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामींसी पाठवले कारभाऱ्यांसी बाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मन संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा.
खर्चून द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायांत ते एकता पुढील श्रुती होती सत्यजी. 11वा आणि 12वा तेसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बासप्पातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांची वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याची. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19वांत. सारांश रूपे सत्यपय एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारी. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसू सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळू द्या. आणखी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार्ग असो भक्तश्रेष्ठ लागुनी. ज्या करणी ग्रंथ रचला जी प्रसिद्धी आणला त्यांची रक्षा वेदाळा कृपागण समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवला बाळ. सदोतीयाचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.